चालू आहे। तर याच्यामध्ये आपण बघू लागलो की कर्मापासून 2 अंकुर उत्पन्न होतात आणि एक अंकुर म्हणजे तत्सम कर्म करण्याची वासना. जे आपण केलं तेच करावं वाटणं. त्याचेच संस्कार मनामध्ये राहून परत-परत तशाच प्रकारची वासना त्या ठिकाणी होणं, ही तत्सम कर्म करण्याची वासना. जसा एखादा पापी असला तर त्याला तसेच पाप करायचे संस्कार त्या ठिकाणी मागच्या जन्मातले या जन्मातले पुढील जन्मात. पुण्यवान असला तर पुण्य करायचे संस्कार मागचे इथं, इथले पुढं. म्हणून अशा प्रकारचे या ठिकाणी हे संस्कार म्हणजे तत्सम कर्म करण्याची वासना आणि परत त्या ठिकाणी त्या कर्मापासून होणारं अदृष्ट तयार. म्हणजे कर्मापासून ते पाप पुण्य आणि त्या पाप पुण्यानुसार सुख-दुःखांचे भोग म्हणजे ते अदृष्ट तयार होतं. आता एक त्या ठिकाणी अदृष्ट जे तयार होतं, त्या अदृष्टातले भोग त्या ठिकाणी अ, ईश्वराची इच्छा आहे. ईश्वरी इच्छेनुसार ते सर्वांना ते भोग भोगावेच लागेल. बरं. आता संत संगतीत आल्यानंतर काय होतं, तर आपल्या ज्या मनामध्ये अ, जे काही संस्कार असतील अशुभ कर्माचे, तर ते अशुभ कर्माचे संस्कार नष्ट होते आणि शुभ कर्माचे संस्कार दृढ होते आणि एका बाबतीमध्ये अशा प्रकारचं तत्सम कर्म करण्याची वासना जे अशुभ कर्म करण्याची वासना असली, तर ते अशुभ कर्म करण्याची वासना निघून जाऊन शुभ कर्म करण्याची वासना तयार होती किंवा शुभ कर्माची वासना असेल, तर ती दृढ होती. हे अशा प्रकारचं हे एका बाबतीमध्ये बदल होऊ शकतो आणि दुसरं जे काही आहे, तर ते अदृष्ट हे अज्ञानी लोकाला त्या अदृष्टानुसार त्यांना भोग व्हावा असं ईश्वर त्या ठिकाणी संकल्प आहे. म्हणून त्यांचे भोग त्याला होतात. असं सुद्धा या ठिकाणी आपण कालच्या चिंतनामध्ये बघितलं. आता ज्ञानी पुरुषाचं वेगळं आहे. ज्ञानी पुरुषाला तो त्या ठिकाणी ह्या सुख-दुःखावरून अलिप्त असतो. म्हणून त्याला त्या ठिकाणी भोग होत नाहीत. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हणून ज्ञानी पुरुषाला त्या ठिकाणी आपण काल बघू लागलो, की ज्ञानी पुरुषाला कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी त्या भोगापासून दुःख नाही होणं, सुख नाही होणं, म्हणजेच भोगापासून तो अलिप्त आहे. आता भोग झाल्यासारखे दिसले, तरी पण तो सुख-दुःखातीत झालेला असल्यामुळं त्या ठिकाणी तो अलिप्त राहतो. परंतु अज्ञानी जीवांना ईश्वर संकल्प असल्यामुळं त्याला त्या ठिकाणी त्याचा भोग होतो आणि म्हणून कर्माची 2 फळं इच्छा निष्काम भावनेनं जर कर्म केलं, तर अंतःकरण शुद्धी हे त्याचं फल आहे आणि जर का सकाम भावनेनं कर्म केलं, तर त्या ठिकाणी त्याचं फळ म्हणजे स्वर्गादी लोक आहे. कारण स्वर्गामध्ये तो जातो आणि त्या पुण्याचं फळ म्हणजे सकाम पुण्याचं फळ, कारण कर्माला फळ असतं आणि म्हणून जे काही पूर्व पक्षानं शंका घेतली होती, की नित्य नैमित्तिक कर्माला फळ नाही, तर यांनी सांगितलं कर्माला फळ असतं. निष्काम कर्म केलं तर त्याला सुद्धा फळ आहे, की चित्तशुद्धी होती आणि सकाम कर्म केलं तर त्याला फळ आहे, स्वर्गादी लोकांची प्राप्ती होती. म्हणून 2 प्रकारचे त्या ठिकाणी फळं अशा प्रकारची कर्माला फळ आहे. नित्य नैमित्तिक काम्य आणि काम्य कर्म त्या ठिकाणी केलं, तर ते सुद्धा त्या ठिकाणी कामना म्हणजे इहलोकातली, परलोकातली अशा प्रकारचं सकाम कर्माला सर्व बाजूनं फलच असतं. कारण सकाम कर्मापासून फळ भेटत असतं. म्हणून त्याने सांगितलं नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायचित्त. आता प्रायचित्त सांगताना साधारण प्रायचित्त आणि असाधारण प्रायचित्त. तर साधारण प्रायचित्त आपण बघितलं की नामस्मरण,
गंगा स्नान आणि असाधारण प्रायचित्त म्हणजे त्या कर्मापुरतं. जसं संन्याशानं त्या ठिकाणी जर द्रव्य घेतलं तर 3 दिवस उपवास करणे, द्रव्य त्यागपूर्वक, द्रव्य त्याग करून 3 दिवस उपवास, हे त्याचं प्रायचित्त. आणि म्हणून त्या कर्मानुसार त्या प्रकारचे प्रायचित्त हे झालं असाधारण प्रायचित्त. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला सांगताना सांगितलं की प्रायचित्तानं सगळ्यात त्या ठिकाणी पाप निवृत्त होईना असं नाही, असं पूर्व पक्षाला उद्देशून त्या ठिकाणी सिद्धांती सांगायला लागले की ते पाप होईल किंवा अनेक जन्मात जे काही पाप झाले ते एका जन्मात कसं काय निवृत्त होते, अशी शंका उपस्थित केली. आणि म्हणून संपूर्ण पाप हे प्रायचित्तानं अनेक जन्मातले जाणार नाहीत असं सांगून फक्त हे सिद्ध योग्यालाच शक्य आहे की एक तो अनेक शरीर धरू शकतो. आणि असं सांगताना सिद्ध योग्य पुरुषास पुष्कळ तऱ्हेने सामर्थ्य असले तरीही त्याला ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष नाही. म्हणून सिद्ध योग्याला जरी करता सामर्थ्य असलं तरी पण त्याला सुद्धा ब्रह्मज्ञाना वाचून मोक्षाची प्राप्ती होत नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगायला लागले. कारण मोक्षाची प्राप्ती व्हायला ब्रह्मज्ञानच लागत असतं. आणि म्हणून मोक्ष केवळ जीवब्रह्मैक्य ज्ञानानेच होईल, म्हणून दुसऱ्या कोणत्याही उपायानं मोक्ष होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मोक्षाला कारण जे काही त्याने सांगितलं की ज्ञानानेच मोक्ष होतो. आणि ते ज्ञान म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, जीव हा ब्रह्मस्वरूप आहे अशा प्रकारचं ज्ञान यानंच काय होतो, मोक्ष होतो, अशा प्रकारचं या ठिकाणी सांगायला लागले. म्हणून ज्ञानाला कारण काय, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. तसं त्याने सांगितलं की स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात, त्यांची जागृती वाचून अन्य उपायानं निवृत्ती होतच नाही. स्वप्नामधले मिथ्या पदार्थ निवृत्त करायचे असले तर जागृती वाचून त्याची निवृत्ती होणं शक्य नाही आणि त्याला जागच व्हावं लागेल. तशा प्रकारचं या ठिकाणी ह्या ज्ञानाची आत्मज्ञान रूप जी निद्रा, त्याच्यामुळे ही मिथ्या प्रतीती यायला लागली. म्हणून जे काही ह्या जगताची प्रतीती यायला लागली याला कारण काय, आपल्या स्वरूपाची झोप म्हणजे अज्ञान. मला मी कोण आहे असं स्पष्ट ज्ञान नसल्यामुळं हे जगताची प्रतीती यायला लागली. म्हणून जगताची प्रतीती जी यायला लागली याला कारण मला मी कोण आहे अशा प्रकारचं ज्ञान नाही. आणि हे ज्ञान नसल्यामुळं जगताची प्रतीती यायला लागली. जसं स्वप्न हे जो झोपी गेला त्याला त्या ठिकाणी मिथ्या, त्या स्वप्न त्याला त्या ठिकाणी पडतं आणि तिथं त्याला त्या मिथ्या वस्तूची प्रतीती येते. प्रतीती म्हणजे अनुभवाला येतात, परंतु जाग झाल्यावर त्यातलं काही सुद्धा खरं नाही असं आपल्याला बघायला मिळतं. तशा प्रकारची इथं सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान झाल्यावर, मला मी कोण आहे कळाल्यावर, या जगतरूपी जे काही प्रतीती येणारा हा सर्व काही प्रपंच हा मिथ्या आहे असं त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून असं या ठिकाणी दुसऱ्या तरंग आता या ठिकाणी संपलेला आहे आणि त्याचं रहस्य म्हणून त्याच्यातला काही भाग या ठिकाणी त्यांना जो सांगावा वाटला महत्वाचा, ते आता थोडा सांगणार आहेत. म्हणून त्याला तात्पर्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी रहस्य म्हणून त्याचं त्या ठिकाणी सांगणार आहेत. तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आणि ते आपण बघू. म्हणून या तरंगात अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध यांचे विस्तृत वर्णन केले आहे. म्हणून अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या अनुबंध चतुष्टय याचं पहिल्या बी तरंगामध्ये आणि दुसऱ्या पण तरंगामध्ये विस्तृत अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. कारण दोन्ही पण तरंगामध्ये ह्या अनुबंध चतुष्टयाचंच याच्यावरच त्या ठिकाणी बोलले. पहिल्या तरंगामध्ये थोडं या ठिकाणी याचं वर्णन त्या ठिकाणी केलं आणि दुसऱ्या तरंगामध्ये विस्तृत अशा प्रकारचं ह्या अनुबंध चतुष्टयाचं वर्णन आलेलं आहे आणि ते आपण दुसऱ्या तरंगात या ठिकाणी बघितलं. आता त्याचं रहस्य सांगताना अधिकाऱ्याचा विचार सांगायला लागले. म्हणून जगामध्ये जितके व्यवहार चालू आहेत ते सर्व अधिकारानुरूपच चालू असतात.
म्हणून सगळ्यांना या ठिकाणी कोणतं बी कर्म करताना त्या कर्माचा अधिकार लागतो आणि तेव्हा त्याला ते कर्म करता येतं. म्हणून जगामध्ये अनेक प्रकारचे व्यवहार चालू आहेत. तर ते आपल्या आपल्या अधिकारानुसारच ते त्याचे व्यवहार चालू असतात. म्हणून अशा प्रकारचं बघायला मिळतं आणि म्हणून जगामध्ये पुष्कळ जे व्यवहार आपल्याला पाहायला भेटते. मग आता कोणी व्यवहार चतुर माणूस लागतो व्यवहार करायला. व्यवहार चतुर माणूस असला तरच त्याला त्या ठिकाणी व्यवहार करता येतो. बाकीच्याला त्या ठिकाणी व्यवहार सर्वांना नाही करता येत आणि म्हणून त्या कामामध्ये तो त्या ठिकाणी असतो. जसं भांडी करायसाठी कुंभारच लागतो. एखादे सोन्याचे अलंकार करायला सोनारच लागतो. म्हणून अशा प्रकारचं प्रत्येकाच्या अधिकारानुसार त्याला ते कर्म करता येतं. प्रत्येकाच्या अधिकार त्या ठिकाणी त्याला त्या कर्माचा अधिकार असतो किंवा त्याला त्या कर्माबद्दल यथायोग्य अशा प्रकारची माहिती असते आणि म्हणून त्याला ते वस्तू करता येते. पण आपण पाहिलं की प्रत्येकाचा अधिकार भिन्न-भिन्न आहे. म्हणून प्रत्येक अनाधिकारी माणसानं एखादा व्यवहार केलाच त्या व्यवहाराचे योग्य फळ त्याला प्राप्त होत नाही. ज्याला जो अधिकार नाही, त्यानं तो व्यवहार केला तर त्याला त्याचं फल प्राप्त होत नाही. म्हणून त्याला त्याचं फल प्राप्त होण्यासाठी त्याच्यात ती योग्यता अशा प्रकारची असावं लागते. आणि असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि म्हणून जर पाहायला गेलं संसारामध्ये, तर ह्या संसारामध्ये आहे त्या स्थितीमध्ये कोणी सुद्धा समाधानी नाही. हे पण आपल्याला पाहायला भेटतं, की प्रत्येक जण त्या ठिकाणी दुःखी आहे. ब्रह्मज्ञानी पुरुषा वाचून प्रत्येक जण त्या ठिकाणी दुःखी आहे आणि आहे त्या स्थितीत समाधानी नाही. फक्त या ठिकाणी ब्रह्मज्ञानीच असा एक आहे, की आहे त्या स्थितीमध्ये तो समाधानी आहे किंवा समाधानाने राहू शकतो. बाकीचे कोणी पण या ठिकाणी समाधानाने राहू शकत नाही. फक्त ब्रह्मज्ञानीच समाधानाने राहू शकतो. म्हणून त्याला सोडून बाकी कोणी जरी असलं, तर त्यांना समाधानाने राहता येत नाही आणि म्हणून सर्वांना इच्छा अशी आहे, की आपण आहे त्या स्थितीमध्ये आहोत ना, त्यापेक्षा आपल्याला काहीतरी चांगली स्थिती पाहिजे. अशा प्रकारचं प्रत्येकाला वाटत असतं. आहे त्या स्थितीमध्ये तो त्या ठिकाणी समाधानाने राहू शकत नाही. म्हणून त्याला आपल्यापेक्षा पुन्हा उच्च अशा प्रकारची स्थिती पाहिजे, असं त्याला वाटत असतं. म्हणून त्याचे प्रयत्न असतील, की पुन्हा आपल्याला एखादी उच्चतम अशा प्रकारची स्थिती असायला पाहिजे. म्हणून तो त्याच्या शोधामध्ये असतो. म्हणून एखाद्याला जर एखादं जर ₹10 महिना असला, त्याने दृष्टांत दिला, तर त्याला वाटतं मला ₹20 पाहिजे. त्याला ₹20 त्याला वाटतं मला 100 पाहिजे आणि अशा प्रकारचा एखादा अनवाणी चालला, त्याला वाटतं आपण गाडीत जायला पाहिजे. एखादा गाडीत चालला, त्याला वाटतं पुन्हा एखाद्या चांगली गाडीत जायला पाहिजे. एखाद्याला मुलबाळच नाही, त्याला वाटतं मुलगी तरी पाहिजे. एखाद्याला मुलगी आहे, त्याला वाटतं पुन्हा मुलगा तरी पाहिजे. म्हणून आहे त्या स्थितीमध्ये कोणीच समाधान नाही. कारण त्याला त्या ठिकाणी पुन्हा काहीतरी पाहिजे, पुन्हा काहीतरी पाहिजे. म्हणून जगामध्ये असा कोणीच त्या ठिकाणी आपण पाहिला नाही, की तो समाधानी आहे म्हणून. हे सर्व कसे आहेत असमाधानी आहेत, असं आपल्याला दिसून येतं, की समाधानी कोणीच नाही. कारण सर्व त्या ठिकाणी स्वतःला अपूर्ण समजते आणि पुन्हा मला काहीतरी मिळावं, काहीतरी मला पाहिजे. त्यासाठी त्याचा प्रयत्न चालू असते आणि त्याला जे मिळालं त्याच्यात समाधान नाही आणि जे आपलं मिळालं नाही, त्याच्याबद्दल त्याला उत्सुकता आहे किंवा तिकडं त्याची धाव असते. म्हणून त्याची प्रत्येक जीव हा कुठं थांबलेला नाही. म्हणून त्याला किती जरी त्या ठिकाणी भेटलं, तरी पण त्याचं चलणं चालू असते. त्याला काहीतरी मिळवायचं असतंय अजून. आता पाहायला गेलं तर इकडून तर वाटतं, की याला भरपूर आहे. परंतु त्याच्यापाशी गेल्यावर आपल्या लक्षात येतं, की तो त्या स्थितीत समाधानी नाही. कारण त्याला काहीतरी पुढचं पुन्हा दिसायला लागलं. पुन्हा त्याला काहीतरी मिळवायचंय. म्हणजे संसारामध्ये कोणीच आहे त्या स्थितीत समाधानी नाही. तो प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक जण अ, त्याला त्या स्थितीत समाधान नसल्यामुळं त्याला पुन्हा काहीतरी मिळून त्याला आपलं त्या ठिकाणी सुखी व्हायचं असं त्याची समजूत असते. म्हणून तो प्रत्येक जण पुन्हा-पुन्हा काहीतरी मिळवायच्या मागे आहे. म्हणून आपण पाहतो, की केवढा करोडपती जरी झाला, तरी पण त्याला पुन्हा काहीतरी मोठं आपल्यापुढं काहीतरी दिसतं आणि आपल्याला हे पाहिजे म्हणून त्याचं पुन्हा धाव तिकडं असते
म्हणून त्या ठिकाणी सांगायचं झालं म्हणजे या संसारामध्ये कोणी पोहोचलेलं नाही. कारण त्या सुखापर्यंत, त्या समाधानापर्यंत हे सांसारिक पदार्थ त्याला कोणी सुद्धा तिथपर्यंत नेऊ शकत नाही, की म्हणून सगळेच असंतुष्ट आहेत, समाधानी नाही. म्हणून ग्रंथकारानं सुरुवातीलाच सांगितलं, की इथे सर्व त्या ठिकाणी दुःखी आहेत, असमाधानी आहेत, अशांत आहेत. ब्रह्मज्ञाना वाचून कोणी सुद्धा या ठिकाणी संतुष्ट नाही. म्हणून सगळे कसे आहेत, तर असंतुष्ट अशा प्रकारचे आहेत. म्हणून कारण त्यांचे प्रयत्न थांबलेले नाहीत आणि त्या ठिकाणी त्यांना जे मिळालं त्याच्यात ते संतुष्ट नाहीत. त्यांची अजून करण्याची धाव ही थांबलेली नाही. प्रयत्न अजून चालू आहेत. म्हणून काही जरी मिळालं तरी प्रयत्न त्यांना अजून काहीतरी मिळवायचं बाकी आहे, असं त्यांच्या दृष्टीनं. म्हणून त्याचे सतत त्या ठिकाणी प्रयत्न चालू असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला प्राप्त स्थितीमध्ये कोणी सुद्धा संतुष्ट नाही. म्हणून मी कृतार्थ झालो असं कोणीच म्हणत नाही. कल्पनेपेक्षा एखाद्या वेळी अधिक लाभ झाला तरी तितक्या वेळेपुरताच. आता कल्पना करा, की एखाद्याला काहीतरी थोडं मिळवायचं, परंतु जास्त मिळालं. परंतु तरी सुद्धा तितक्या वेळेपुरता आनंद होतो. पुन्हा त्याला ते कमीच वाटतं. पुन्हा काहीतरी जास्तीचं मिळवायचं त्या ठिकाणी तो धावपळ करीत असतो. म्हणजे त्याला थोडं मिळवायचं, पण जास्त मिळालं तरी पण तितक्याने समाधान तर होत नाही. काही काळापुरतं, काहीतरी क्षणिक वेळापुरतं त्याला तितकं समाधान होतं. परंतु तो पुन्हा विचलित होऊन पुन्हा जास्तीचे मिळवण्यासाठी त्याची धाव असते. म्हणून आपण बघायला लागलो, की प्राप्त स्थितीत कोणीही संतुष्ट नाही आणि होऊ शकत नाही. आणि संसारामध्ये एक बी असा नाही, की त्याला जे मिळालं त्यामध्ये तो संतुष्ट आहे. फक्त संतुष्ट ब्रह्मज्ञानीच आहे. आणि ब्रह्मज्ञानी कोणत्या स्थितीमध्ये संतुष्ट असतो. आणि संसारी माणसाला काही मिळालं तरी पण त्या ठिकाणी तो संतुष्ट होऊ शकत नाही. असं आपल्याला सुद्धा अनुभवाला या ठिकाणी आहे. आपला अनुभव आहे आणि ग्रंथकार सुद्धा आपलाच अनुभव व्यवस्थित ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेला आहे. म्हणून ते सांगायला लागले, की फक्त एक ब्रह्मज्ञानीच प्राप्त स्थितीत संतुष्ट राहू शकतो. आणि म्हणून आपण जरी करता क्षणिक कृत्यकृत्यता मानली एखाद्या काही भेटलं, तरी पण ती क्षणिकच असते. पुन्हा त्या ठिकाणी मन विचलित होऊन पुन्हा काहीतरी मिळवायची वासना त्या ठिकाणी होती. म्हणून ती कृत्यकृत्यता सुद्धा क्षणिक असते. म्हणून या ठिकाणी अ, या स्थितीमध्ये समाधानी कोणीच नसलं तर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे संसारामध्ये कोणीच समाधानी नाही किंवा कोणीच त्या ठिकाणी शांत झालेला नाही, कोणी सुखी झालेला नाही. हे अशा प्रकारची या संसाराची स्थिती आहे. आणि म्हणून जिच्या प्राप्तीनंतर प्राप्तव्य राहत नाही, तीच खरी कृतार्थता आणि तीच खरी प्राप्ती. कारण जिची प्राप्ती झाली असता पुन्हा काही प्राप्त करायचं राहत नाही, ती खरी कृतार्थता आहे आणि तीच खरी त्या ठिकाणी प्राप्ती आहे. म्हणून खरी प्राप्ती सांसारिक पदार्थात नाही आणि कोणी पण या ठिकाणी संतुष्ट झालेलं नाही किंवा कोणाला सुद्धा ती प्राप्ती झाली नाही किंवा कोणाची पण धाव थांबलेली नाही. म्हणून अशी कोणाची सुद्धा उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतेत. म्हणून आपल्याला साधू संतांना सांगितलेलं आहे किंवा आपण ग्रंथात सुद्धा बघतो, की ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित धनी जडो देशी. किंवा स्वर्गीची आम्हाला इच्छिता ते देवा मृत्युलोकी व्हावा. आता इथून तिकडे गेले आणि तिकडून पुन्हा द्यायला हे मोठं वाटायला लागलं. म्हणजे आहे त्या स्थितीत समाधानी नाहीत. आता इथं त्या ठिकाणी इथून ते तिथं अमृत प्यायला गेले आणि पुन्हा तिथून त्याला इथं मृत्यूलोकामध्ये येण्याची वासना व्हायला लागली. म्हणून अशा या ठिकाणी प्राप्त स्थिती संतुष्ट नाहीत, हे पाहायला मिळतं. आणि म्हणून खरी कृतार्थता तीच, की जिची प्राप्ती झाली असता पुन्हा काही प्राप्त करायचं राहत नाही. जे मिळालं असता पुन्हा काही मिळवायची इच्छा राहत नाही. अशा प्रकारचं जे काही प्राप्ती, तिला खरी कृतार्थता म्हणायची आणि ही कृतार्थता संसारात नाही. कारण संसारामध्ये आपण पाहतो, की कोणाला काही मिळालं, तरी पण त्याला काहीतरी मिळवायचं बाकी आहे. आणि म्हणून खरी कृतार्थता नाही आणि खरी कृतार्थता तीच आहे,
की जे मिळालं असता पुन्हा काही मिळवायचं बाकी राहत नाही, पुन्हा काही प्राप्त करायचं राहत नाही. अशा प्रकारची खरी कृतार्थता तीच आहे. आणि म्हणून या ठिकाणी संसारात ती नाही. अशा प्रकारचं आपल्याला लक्षात घेता येतं. आणि म्हणून अ, मनुष्याच्या बुद्धीत अज्ञात अज्ञात असते त्यास ज्ञान करून देण्याला हे शास्त्राचे शास्त्रत्व आहे. आता मनुष्य कसा आहे, की अज्ञानी आहे. त्याच्या बुद्धीमध्ये अज्ञान असतं किंवा त्याला काही गोष्टी अज्ञात आहेत. त्याला माहीत नाहीत आणि ते माहीत करून देणारं काय शास्त्र आहे. म्हणून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी माहीत नाहीत आणि त्या माहिती आणि आपल्याला करून देण्यासाठी कोण आहे? शास्त्र आहे आणि शास्त्र आपल्याला अ, त्या सर्व काही गोष्टी अज्ञात असलेल्या, माहीत नसलेल्या, तर माहिती करून देतात आणि हेच त्याचं शास्त्रत्व आहे. म्हणून शास्त्र हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून मनुष्य त्यातल्या जीवानं शास्त्र पाहिलं पाहिजे आणि म्हणून शास्त्राच्या डोळ्यानं पाहिलं पाहिजे. आणि तस्मान शास्त्र प्रमाणन्ते. कारण शास्त्रच तुला या ठिकाणी प्रमाण मानावं लागल. पण काय करायचं, काय करायचं नाही, हे ठरविण्याचं तुला शास्त्राकडे पाहून ठरवावं लागेल. कारण शास्त्र जे काही तुला सांगन ते योग्य आहे आणि शास्त्र जे करू नाही म्हणलं, ते करू नये. कारण शास्त्राला हित माहीत आहे. म्हणून शास्त्रानुसार या ठिकाणी वर्तन करावं, असं या ठिकाणी सांगायले. ज्यापेक्षा दुसरे कोणतेच मोठे इष्ट नाही किंवा श्रुत नाही, असे सुख आपणाला असावे आणि कोणत्याही प्रकारचे यत्किंचित दुःख असू नये. जे सुख मिळालं असतं पुन्हा या सुखापेक्षा कोणतं सुख मोठं असू नये. कारण सर्वात मोठं सुख मला मिळावं आणि अशा प्रकारची प्रत्येकाला इच्छा आहे. म्हणजे सर्वांना ब्रह्मसुखाची इच्छा आहे आणि म्हणून अ, ब्रह्मसुखच असं आहे, की सर्वांना सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. की जे सुख मिळालं असतं, ज्या सुखापेक्षा दुसरं सुख कोणतंच मोठं नाही. त्या सुखाची सर्वांना काय ओढ आहे आणि म्हणून त्या सुखासाठी तो अखंड झटत असतो आणि म्हणून या स्थितीत जीवमात्रांना सर्वांची इच्छांचा अंतर्भाव होतो. हीच स्थिती कारण याच्यामध्ये सर्व जीवांच्या इच्छेचा अंतर्भाव होतो. कारण सर्व जीवांना एकमेव इच्छा आहे, की दुःखरहित अशा प्रकारचं सुख असावं. असं सुख असावं, की त्या सुख सर्वात त्या ठिकाणी मोठं असावं आणि त्याच्यात दुःखाचा संबंध अजिबात नसावा आणि ही त्या ठिकाणी सर्व जीवांना काय इच्छा आहे. आणि यामध्ये सर्वांच्या इच्छेचा अंतर्भाव होतो. कारण सर्वांना इच्छा काय सुखाची आहे. आणि कोणतं सुख? की ज्या सुखाला त्या ठिकाणी दुःखाचा लवलेश सुद्धा नाही आणि ज्या सुखाला अ, दुःखाचा लेस नाही, अंत नाही आणि अविनाशी अशा प्रकारचं सुख, नित्य सुख आणि सर्वात मोठं असणारं सुख. म्हणून सर्वांना अशा सुखाची काय इच्छा आहे आणि प्रत्येक जीव त्या खऱ्या सुखासाठी किंवा त्या मोठ्या सुखासाठी प्रयत्न करीत असतो. आणि त्याची काय अशा प्रकारची भाव आहे. आणि असं सुख म्हणजे त्या ठिकाणी मोक्ष सुख आणि त्याला शास्त्रात ब्रह्म अशी संज्ञा आहे. आणि या स्थितीलाच काय म्हणलेलं आहे? मोक्ष म्हणलेला आहे. परमानंदाची इच्छा आहे म्हणजे सर्वांना मोक्षाची इच्छा आहे. त्यालाच या ठिकाणी शास्त्रात ब्रह्म म्हणलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे उच्च स्थिती, मोक्ष आणि ब्रह्म हे एकच अर्थीय शब्द आहेत. आता उच्चतम स्थिती, ब्रह्म, मोक्ष म्हणून सर्वांना अशा प्रकारची इच्छा आहे. म्हणून एक अर्थी शब्द आहेत. मोक्ष काय, ब्रह्म काय या ठिकाणी आणि हे अशीच इच्छा सर्वांना असल्यामुळं सर्वांना या ठिकाणी अशा रीतीने मोक्षाचे स्वरूप शास्त्राप्रमाणे निश्चित झाल्यानंतर त्या मोक्ष प्राप्तीची साधने शास्त्रात सांगितले आहेत. आता मोक्ष असं सुख म्हणजे मोक्ष आहे. आता मोक्ष प्राप्तीचे साधन सुद्धा शास्त्रात सांगितलेले आहेत. आपण बघितलं. कारण या अध्यायामध्ये आपण अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन, अनुबंध चतुष्टय बघताना अधिकाऱ्यांचे लक्षण याच्यामध्ये आपण जे बघितलं की विवेक, वैराग्य,
आणि समाधी षटक आणि उद्धार व्हायची वासना, जिज्ञासा, तळमळ, संसार बंधनातून निवृत्त होण्यासाठी जी काही तळमळ असती त्याला मुमुक्षत्व हे आपण अधिकाऱ्याच्या लक्षणामध्ये बघितलं. की अधिकारी कोणाला म्हणायचं की विवेक श्रवणे कर्पुषे, व्रताचरण कर्कशे, करिता होती जाती भोकशे बुद्ध्याधिकांचे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायामध्ये सांगतात की साधक त्या ठिकाणी त्या बुद्धीची चाळणी होती त्याची साधना करताना, की काय काय करतो, की विवेक करणं, श्रवण करणं, परत त्या ठिकाणी कृच्छ चांद्रायणा सारखे व्रताचरण करणं, व्रतचरण कर्कशे. म्हणून असं त्या ठिकाणी बुद्धी अशी त्या ठिकाणी चाळणी होती. म्हणजे त्याला त्या मोक्ष सुखाची इच्छा असल्यामुळे तो अशा प्रकारची साधनं करून ते आपलं जे काही ध्येय असतं ते प्राप्तीसाठी अविरत त्याचे प्रयत्न असते. म्हणून काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. म्हणून समाधान मला या ठिकाणी करा, म्हणून तो संताला शरण जातो आणि माझा उद्धार व्हावा अशी एकमेव त्याला या ठिकाणी इच्छा असते आणि त्याला म्हणायचं मुमुक्षु. त्याची तळमळ असते आणि तो त्या ठिकाणी अधिकारी असल्यामुळं म्हणून अधिकारी होण्यासाठी पूर्वजन्मामध्ये त्याला अनुष्ठान केलेलं असल्यामुळे त्याला, जसं आपण गीतेमध्ये बघितलं की पूर्वी त्या ठिकाणी त्या रस्त्याने चालत असता परमार्थ मार्गानं साधन त्या ठिकाणी करीत असता त्या ठिकाणी अचानकच त्याला त्या जन्मामध्ये ते साधन साध्य प्राप्त झालं नाही आणि मध्यंतरी काही विक्षेप आल्यामुळं पुन्हा पुढच्या जन्मामध्ये त्याला त्या ठिकाणी मनुष्य देह भेटून पुन्हा त्याला परत त्या ठिकाणी परमार्थाचं साधनाला तो लागल्यामुळं मग त्याचं पूर्वजन्मातलं जे काही केलेलं तप म्हणा, भक्ती म्हणा, ज्ञान म्हणा, तर ते फळाला येऊन परत त्या ठिकाणी मग तो योगभ्रष्ट म्हणजे पूर्वजन्मातली साधना असल्यामुळं पुन्हा त्याला इथं काढायला काही जास्त सायास लागत नाही आणि कोणी कोणी या जन्मामध्ये या ठिकाणी आपली साधना अनुष्ठान करून तो त्या बोधावर येऊ शकतो आणि अंतःकरणाची स्थिरता संपादन केली. कोणी की ज्यानं पूर्वजन्मी विहित कर्मानुष्ठान किंवा अंतःकरण शुद्धी किंवा या जन्मामध्ये साधना करून काय केलं, तर त्यानं आपलं अंतःकरणाची स्थिरता करून घेतली, आपलं अंतःकरण स्थिर केलं आणि मग आत्मज्ञानाची इच्छा असल्यामुळं विवेक, वैराग्य अशा प्रकारची साधना केली. विवेक केला, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व ही अधिकाऱ्याचे लक्षण या ठिकाणी या तरंगामध्ये आणि पहिल्या तरंगामध्ये आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. अधिकाराचे लक्षण सांगितले, ही साधन संपत्ती ज्याच्याजवळ नसेल तो वेदांत शास्त्राचा अधिकारीच नाही. कारण वेदांत शास्त्रांचा अधिकारी व्हायसाठी ही साधन संपत्ती लागते. कारण ही संपत्ती सांगितली, कारण ही या साधनांची, कारण ज्याला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची त्याच्याकडे ही साधन संपत्ती लागत असते, म्हणून याला संपत्ती म्हणलेलं आहे. जसं आपण व्यवहारामध्ये सुद्धा काही आपल्याला घ्यायचं असलं तर त्याच्याकरता संपत्ती लागत असते आणि मग तसं या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं परमानंद सुख आणि मोक्षाची प्राप्ती म्हणजेच परमानंद सुख या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती करून घ्यायला काय लागत, हे अधिकार लागतो. मग अधिकाऱ्यामध्ये विवेक लागत, वैराग्य लागत, समाधी षटक लागत आणि संसार बंधनातून निवृत्तीची तळमळ लागते. आणि हा अधिकार ज्याला आहे तर तो परमार्थामध्ये अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याला अशा प्रकारचं त्या ठिकाणी वेदांत शास्त्र त्यालाच अवगत होत असतं. ज्याच्याकडं अशा प्रकारचा अधिकार नसल त्याला या ठिकाणी वेदांत शास्त्र अवगत होत नाही किंवा त्याच्या लक्षात येत नाही आणि तो इथपर्यंत येऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी अधिकारी होण्यासाठी अशा प्रकारचे या ठिकाणी साधना लागत असते. म्हणून आपण या तरंगामध्ये याचा विचार पाहिला. आता जगाचा विचार सांगताना सुद्धा या ठिकाणी
लोक अनेक प्रकाराने जगाचा या ठिकाणी विचार करताना बघितलं की हे जग कुठून आलं, याच कसं उत्पन्न झालं असं, याच्यावर आपण शंका समाधान बघितलेलं आहे. की मग जगाचा विचार करताना मग आता ह्या आता जे जग दिसलं, ह्या जगाला पूर्वी जगाचे संस्कार, आता पूर्वी जगात आला त्याच्या पूर्वीचे संस्कार, त्याच्या पूर्वीच्या जगात आला त्याच्या पूर्वीचे संस्कार. पण असं पाहता पाहता मग आता त्याने सांगितलं की मग असं कुठपर्यंत मग असे संस्कार जे पूर्वीचे पाहिलं तर सगळ्यात पूर्वी जग हे कुठून आलं, मग अशा प्रकारची शंका उपस्थित होती. म्हणून आता या ठिकाणी वेदांताने सुद्धा असं उत्तर देताना त्याला सांगितलं की मग कोणते संस्कार, ते म्हणले अनादि म्हणा त्याला. अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय सेविले पायी ते जडले चित्ताच्या ठाई तेने अनिवार्य पायी जन्म मरा. संसाराला त्याने अनादि म्हणून काही गोष्टी त्याने अनादि सांगितल्या, आपण ते सुद्धा बघितलं की म्हणून हे काय, तर समाधान सांगताना वेदांत शास्त्रांना अशा प्रकारचं संयुक्तिक त्या ठिकाणी शंकेचं समाधान सांगता येत नाही. त्यावेळी मुस्कटबाजीचे उत्तर वेदांती देतात. वेदांती ज्ञानी म्हणजे पूर्ण ब्रह्माच्या वाटेल तसे आचरण का करतो, तर त्याला उत्तर प्रारब्ध आहे. आता कोणी कोणी त्या ठिकाणी वेदांत शास्त्राला विचारतं की ब्रह्मज्ञानी वाटेल तसं आचरण का करतो, मग त्याने उत्तर दिलं त्याला त्या ठिकाणी कसं आहे, तर ब्रह्मज्ञानी त्याच्या अदृष्टानुसार वर्तन करतो. त्याचं अदृष्ट असतं आणि त्या अदृष्टानुसार, कारण ब्रह्मज्ञानाला सुद्धा त्या ठिकाणी अदृष्ट असतं, त्याला ते खोटं वाटतं. परंतु जसं आपण बघतो की पंचकर्णात दृष्टांत आला की जसं त्या ठिकाणी एखादा बाण त्या ठिकाणी मारला एखाद्या धनुर्धाऱ्यानं, लक्ष त्या ठिकाणी साध्य केलं बाणानं, तरी पण त्या बाणाचा वेग आहे तोपर्यंत तो बाण जाणारच. अशा प्रकारचं या ठिकाणी ज्ञान झालं तरी पण आता अदृष्ट जे असतं ते ज्ञानाला सुद्धा त्या ठिकाणी ते अदृष्ट कर्माचा भोग होत असतो. म्हणून अदृष्टामध्ये त्याला सुद्धा त्या ठिकाणी काही तडजोड नाही करता येत. ते अदृष्ट त्या ठिकाणी भोगावं लागतं. आणि म्हणून हे सांगताना उत्तर तर वेदांती उत्तर देतात की ज्ञानी पुरुष तुम्ही म्हणता अशा प्रकारचं यथेष्ट आचरण कसा करतो, तर त्याला कारण प्रारब्ध आहे. कारण प्रारब्धानुसार तो त्या ठिकाणी त्याचं आचरण घडत असतं. आणि म्हणून अशा उत्तर जसा प्रश्न तसं उत्तर, म्हणून अशा प्रकारचे त्यानं सरळ उत्तर दिलं की जगत उत्पत्तीला संस्कार कुठून आला पहिल्या जगाला, तर त्यांचं सरळ उत्तर आहे तर अनादि आहे. अनादि म्हणल्यावर त्या ठिकाणी मग थांबलं, कारण त्यानं उत्तर दिलं असतं की पूर्वीच्या जगाचा संस्कार, पण असं पूर्व पाहत गेलं तर मग काहीतरी एखादं तरी पूर्व मानावं लागेल ना. म्हणून त्यानं सांगितलं की अनादि जे काय की जगत अनादि आहे. म्हणून अशा प्रकारचं वेदांतांनी उत्तर दिलं. आता निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी जगत उत्पत्तीचा विकार कसा झाला, तर त्याला पुन्हा उत्तर दे मायेनं झाला. मग अशा प्रकारचे वेदांत्यानं समर्पक अशा प्रकारचे उत्तर दिले. आता निर्विकल्प अशा प्रकारचं निर्विकार, कोणत्याच ठिकाणी विकार, कोणता विकार ज्याला नाही असं ब्रह्म, निर्विकार ब्रह्म आहे. मग त्याच्या ठिकाणी जगत उत्पत्तीचा विकार कसा झाला? आता निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी जगत उत्पत्तीचा विकार कसा झाला, तर ते म्हणले मायेमुळे झाला. कशामुळे झाला? ती माया. ती माया कशी आहे? अनादि आहे. म्हणून असं त्या ठिकाणी वेदांती उत्तर देऊन त्याचं तोंड बंद करतात शंकाकाराचं. कारण मायेमुळे झाला ना. या ब्रह्माच्या ठिकाणी जगत उत्पत्तीचा विकार कशामुळे झाला, तर मायेमुळे झाला. मग मध्यंतरी जगत आलं की माया म्हणावं लागतं. कारण जसं मुलगा झाला म्हणल्यावर पत्नी मानावं लागते मध्यंतरी, कारण पत्नीशिवाय नाही. तशा प्रकारचे मग आता जगत उत्पत्ती मानली म्हणजे मायामध्ये मानावं लागते. आणि ती माया
कशी मानली तर अनादी. अनादी म्हणजे जिला आदी नाही, तिला काय म्हणले अनादी. अनादी म्हणजे अनादी संसार माळेच्या ठाई. म्हणून ही माया कशी आहे, अनादी आहे. आणि म्हणून असं सांगताना ते उत्तर या ठिकाणी शंकाकाराला प्रथम आम्ही असे विचारतो, की कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होते, तेव्हा त्या पदार्थ उत्पत्तीच्या पूर्वी त्या पदार्थाचे सूक्ष्म ज्ञान असणे आवश्यक आहे की नाही? अशा प्रकारचे त्या ठिकाणी ते सांगायला लागले, की कोणी पाहिलं का माती वाचून घट झाला, दुधा वाचून दही झालं. हे जसं काही शक्य आहे का या गोष्टी? तर नाही. तर मग त्या ठिकाणी याकरता कार्याच्या पूर्वी कारण नसताना कार्य उत्पन्न होते, हे म्हणणे योग्य नाही. आणि जर कार्य उत्पत्तीच्या पूर्वी त्याचे सूक्ष्म रूप असणे आवश्यक आहे म्हणाल, तर त्या पदार्थाचे अनादित्व. म्हणून काहीतरी कार्य उत्पन्न व्हायला कारण लागतं ना. आणि उगाचच कार्य झालं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, तुम्ही समजून घेताल का? दुधा वाचून दही कसं होईल? मग अशा प्रकारचं त्या ठिकाणी मग ते कारण जे आहे ना, तर ते पदार्थाचे, तर ते कसं आहे, सूक्ष्म रूप आहे, ते अवश्य आहे, पण ते अनादित्व आहे. म्हणून अशा प्रकारचे आम्ही अनादित्व मानतो, ते असं मानतो. म्हणून अनादी आहे आणि ते अनादी आमचं अशा प्रकारचं आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही आपल्या तोंडाने कबूल केले असे सिद्ध झाले पहा. समजा जमिनीवर एक गवताचा अंकुर उत्पन्न झाला आहे, तो अंकुर उत्पन्न होण्यास त्या गवताचे सूक्ष्म बी जमिनीत असले पाहिजे. कारण एक त्या ठिकाणी गवत झालं म्हणल्यावर त्याचं बीज असलं पाहिजे. मग त्या गवताची सूक्ष्म अवस्था कुठून आली? तर पूर्वीच्या स्थूलरूप गवतापासून आली. मग त्या, कारण जे काही सूक्ष्म अवस्था आली ते पहिल्या स्थूलरूप गवतापासून आली. कारण पहिलं स्थूल गवत होतं, मग त्याचं सूक्ष्म बीज. म्हणून असं जर पाहायला गेलं तर यालाच म्हणायचं की बीज वृक्ष नाही. कारण बीज आधी का वृक्ष आधी? मग पाहायला गेलं तर त्या ठिकाणी बीज आधी ठरत नाही वृक्ष. कारण बीजापासून झाला वृक्ष आणि वृक्षापासून झालं बीज. मग आता आधीचं काय? म्हणून आधीचं बीज हे का वृक्ष आहे? मग याला शास्त्रामध्ये बीज वृक्ष नाही म्हणलेला आहे. मग बीज आधी म्हणावं का वृक्ष आधी म्हणावं? म्हणून या ठिकाणी पाहायला गेलं तर म्हणून इथं आम्ही अनादी अशा प्रकारचं म्हणतो. म्हणून या ठिकाणी हे कसं आहे, अनादी आहे. म्हणून त्यानं अनादी अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द घातलाय. म्हणून अनादी सांगतात. दुसरे काही समाधानकारक उत्तर असेल तरी विचारा, म्हणून शंका करणे सांगावी. आता इथं त्यांना त्या ठिकाणी विचारते वेदांती. मग तुमच्याकडे काही समाधानकारक उत्तर असलं तुम्ही सांगा. मग काय समाधानकारक उत्तर आहे? मग तुम्हाला जर त्या ठिकाणी माहित असलं काही, तर मग तुम्ही सांगा. म्हणून हे अनादी मानल्याशिवाय याची संगती लागत नाही. कारण हे एकापासून एक झालं, तर मग असं पाहता पाहता आपण कुठं रोग जाणार. मग या ठिकाणी म्हणून या जगताला अनादी अशा प्रकारचे या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून हे अनादित्व आहे. म्हणून ही अनादी, ही अनादी संसार माळेच्या ठाई. म्हणून ही कसं आहे, अनादी आहे. आणि म्हणून आमची खात्री आहे की वृक्षबीज दृष्टांतात प्रथम आरंभ बीजाचा आहे की वृक्षाचा आहे सांगा. मग आता वेदांती त्यांना विचारते, आता प्रथम वृक्ष का बीज? वृक्ष आधी आहे का बीज आधी आहे? म्हणून या ठिकाणी सूक्ष्म रूप मानावं लागतं आणि ते अनादी आहे. असं जगाची संगती लावताना या ठिकाणी यायनं अनादी अशा प्रकारचं, अनादी आहे असे उत्तर देण्याशिवाय दुसरे समाधानकारक उत्तर कोणत्याही चतुर्बुद्धीच्या पुरुषाला देता येणे शक्य नाही. मग किती चतुर असू द्या, त्यांना अशा प्रकारचं उत्तर देता येणं शक्य नाही. अनादी सांगावं लागतं. कारण काय सांगणार आहे? मग आता म्हणून जगताचं उत्तर देताना पाहायला गेलं तर मग आता एक पूर्वीचे आदित्य आहे, त्याच्या पूर्वीचे आदित्य आहे. म्हणून त्याला उत्तर त्या ठिकाणी सापडत नाही. म्हणून अनादी म्हणल्याशिवाय भाग नाही आता. आणि म्हणून या ठिकाणी त्याच्याशिवाय संगती लागत नाही. आणि जर तुम्हाला काही वेगळं माहीत असलं, तर मग तुम्ही सांगा. असं म्हणजे या तरंगामध्ये आपल्याला जे काही विषयाची सिद्धी सांगायला लागली. अधिकारी पाहिला आपण, विषयाची सिद्धी. आणि म्हणून अनुबंध चतुष्टयाचा जो काही विचार केलेला आहे, अनुबंध चतुष्टयाचा सविस्तर अशा प्रकारचे या तरंगात विचार केला.
तर त्याचंच या ठिकाणी जे काही महत्वाचे मुद्दे आहेत, तर ते ह्या तरंग रहस्यामध्ये सांगायला लागले. पण आता जो या ठिकाणी विषयाची सिद्धी अ, हे या ठिकाणी सांगताना अ, आपणाला या ठिकाणी हेच आता सिद्धांती सांगायला लागले, की जगताच्या अनादित्वाविषयी विचार. कारण आता जगतच या ठिकाणी अनादी आहे याच्यावर विचार करायचा आणि विचार करताना मग आता या जगाची उत्पत्ती त्या ठिकाणी मानली तर एकापासून एक मानले तर कौरक मानणार आणि दिसतं त्याची संगती लावावी लागते. कारण जसं आता त्यानं दृष्टांत द्याला, की दही दिसायला लागलं म्हणल्यावर दूध मानावं लागेल ना. म्हणून असं त्या ठिकाणी प्रत्येक पदार्थ हे सूक्ष्म आहे आणि तो अनादी आहे. कारण स्थूलाचं कारण सूक्ष्म आणि तो ते पदार्थ अनादी आहेत, असं त्या ठिकाणी मानावं लागतं. आणि जर का तुम्हाला दुसरं एखादं उत्तर माहीत असलं, मग तुम्ही या ठिकाणी सांगा, की आम्ही ते मान्य करू. आणि म्हणून असं त्या ठिकाणी अ, वेदांत्यांना त्यांना प्रतिप्रश्न केलेला आहे. म्हणून त्या पूर्व पक्षाला कशा प्रकारचं उत्तर द्यायचं, तर हे वेदांत्याला चांगलं माहीत असतं. आणि म्हणून आता अशाच प्रकारचं त्यांचं आता या ठिकाणी थोडा वेदांताचा विषय त्यानं त्या ठिकाणी दिलाय आणि याच्यामध्ये देताना आपण थोडं त्या ठिकाणी मागच्या या तरंगामध्ये अ, बघितलं जीवब्रह्माची ऐक्यता, याच्यामध्ये रज्जू सर्पदृष्टांत, अनेक प्रकाराने या ठिकाणी जगताची असिद्धी आहे आणि ब्रह्मच या ठिकाणी सत्य आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी बघताना आणि हाच सविस्तर विचार पुढं आपल्याला या ठिकाणी 4थ्या तरंगामध्ये बघायचा आणि हे बघतानाच जो काही अनिर्वचनीय ख्याती, तर ही या तरंगात थोडाफार सांगण्याचा प्रयत्न सिद्धांताने केला, की आ आणि तिचंच वर्णन पुढं त्या ठिकाणी आता आपल्याला बघायचं, की दिसत असताना प्रपंच सिद्ध होत नाही. दिसायला लागला त्याची संगती लावायची. कारण जर नाही म्हणा, तर या ठिकाणी दिसायला कसा? म्हणून दिसायला लागला म्हणून खोटा म्हणता येत नाही आणि टिकत नाही म्हणून खरा म्हणता येत नाही. म्हणून दिसतो म्हणून खोटा म्हणता येईना, टिकत नाही म्हणून खरा म्हणता येत नाही. म्हणून सत सताहून विलक्षण म्हणजे वेगळाच आहे. सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. म्हणून जसं दृष्टांतामध्ये त्यानं सांगताना सांगितलं, की कसा वांझेचा मुलगा असत आहे, कारण तो अनुभवाला येत नाही. आणि म्हणून तसं जग असत म्हणता येत नाही, कारण दिसायला लागलं. बरं दिसायला लागलं पण सत मानता येत नाही, कारण टिकत नाही म्हणून. म्हणून हे सत सताहून विलक्षण अनिर्वचनीय याच्याबद्दल काही बोलता येत नाही. अनिर्वचनीय आणि पुन्हा पुढं मिथ्या शब्द घातला. म्हणून हे सत्य नाही आणि याच्यावरच त्या ठिकाणी आपला जो सिद्धांत आहे, ब्रह्मसत्य, जगत मिथ्या. कारण म्हणून आपल्याला मी कोण आहे कळण्यासाठी जे काही जगताचा भ्रम आडवा यायला लागला. आता जगत म्हणल्यावर या देहापासून तर ह्या सर्व काही प्रपंचापर्यंत हे सर्व जगतच आहे. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. हरिविना सारा व्यर्थ भ्रम. म्हणून सर्व काही भ्रम आहे. कारण म्हणून जसं आपण बघतो, की अगोदर या देहालाच मिथ्या ठरवावं लागतं. म्हणून अगोदर याला मिथ्या ठरविल्यावर जगाला मिथ्या ठरविणं सोपं जातं. आणि याला जर आपण मी मानल्यावर जगताला खोटं ठरवता येत नाही. म्हणून जगत खोटं ठरायचं असलं तर अगोदर देहाला खोटं ठरवावं लागतं. आधी आपल्या आपण याते नाशी, मग उतरे या कशी. अगोदर देहाला मिथ्या ठरवावं लागतं आणि देह मिथ्या ठरला म्हणजे जगत मिथ्या ठरवायला अडचण येत नाही. म्हणून आधी देह तव काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणाचे भासते. म्हणून अगोदर देह काय खरा आहे, अशा प्रकारचं सांगते. कारण देहच खरा नाही आणि मग देहच खरा नाही, देह संबंधी पसारा कुठं खरा आहे. जसं महाराज सांगत होते, की अगोदर बुडातला डेरा जर फोडला, तर वरचे मडके फोडायचं काम नाही. कारण बुडातला डेरा फोडला की वरचे आपोआप पडत असते. तसं अगोदर या ठिकाणी देह मी नाही असं सिद्ध झालं, की मग बाकी सर्वच त्या ठिकाणी खोटं ठरायला काही अशा प्रकारची अडचण येत नाही. म्हणून अगोदर हे मी नाही
असं या ठिकाणी आपल्याला ध्यानात घेता येतं. आणि हे विचारानं आपल्याला लक्षात घेता येतं, की हे मी का नाही? हे माझं का नाही? याला कळत नाही आणि मला कळतं. मग ज्याला कळतं तो मी. आणि ज्याला कळत नाही तो मी नाही. म्हणजे कळणारी वस्तू मी आहे आणि मी कळणारी वस्तू आहे म्हणजे देहाला कळत नाही आणि कळत नाही म्हणजे तो जड आहे. त्याच्यामध्ये कळण्याचा अनुभव घ्यायला लागला. जसं पाणी गरम आहे असं वाटायला लागलं, पण गरम पाना हा अग्नीचा आहे, पाण्याचा नाही. कारण पाणी गरम असायला तर कधी गरम लागायला लागलं. मग कधी-कधी पाणी गरम लागतं, पण कधी लागतं? अग्नीच्या संपर्कात आल्यानंतरच पाणी गरम लागायला लागतं. एरवी पाणी गरम लागत नाही. म्हणून त्याच्यामध्ये अग्नी शिरल्यामुळं ते गरम, वास्तविक पाणी गरम नाही. तशा प्रकारचे इथं जीवामुळं या ठिकाणी जिवंत आहे आणि वास्तविक या ठिकाणी जे काही कळणं आहे, तर ते कळणं जीवाचं आहे म्हणजे आपलं आहे आणि ही जड वस्तू आहे. कारण हे पंचभूत जड आहे. त्याला कळत नाही. म्हणून पंचभूतापासून झालेल्या देहाला सुद्धा कळत नाही आणि मला तर कळतं. म्हणजे मी एक जाणणारी सत्य वस्तू आहे आणि असं आपल्याला या ठिकाणी दृढ अपरोक्ष ज्ञान कारण हे मी नाही, म्हणजे याचे धर्म माझ्यात नाही म्हणजे मी चेतन आहे आणि मी या ठिकाणी या जगताच्या पसाऱ्यासंग माझा काही एक संबंध नाही. कोणाचा कोणाशी न घडे संबंध. आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. म्हणून या ठिकाणी कोणाचाच संबंध या ठिकाणी माझ्या संग नाही. कारण मी एक सत्य वस्तू आहे, ज्ञानस्वरूप आहे. तसं अग्नीचा संबंध कोणत्याच लाकडासंग नाही किंवा कोणतंच लाकूड म्हणजे अग्नी नाही. तशा प्रकारचं या ठिकाणी कोणतीच वस्तू या ठिकाणी मी नाही, माझी नाही. मी ज्ञानस्वरूप आहे. असा निश्चय या ठिकाणी आपल्याला करता येतो आणि असंच निश्चय करून त्या बोधावर राहणं, चिंतनाच्या जोडी हाची लाभ घडोघडी तुम्ही वसवणी अंतरी मज जागवा श्रीहरी. कारण मला या ठिकाणी अशा प्रकारचं चिंतनाच्या अ, जागेवर किंवा चिंतनावरच जागे ठेवा, असं या ठिकाणी चिंतने चिंतने तद्रुपता. मला या चिंतनाच्या जोडीला ठेवा आणि असं जर त्या ठिकाणी आपल्याला बोध झाला, तर जे काही मिथ्या संसार आहे, तर तो मिथ्या आहे असं कळन. आणि नाही जर बोध झाला, देहावरच राहिलो, तर हा नसलेला संसार सत्य आहे, अशा प्रकारची भ्रांती होईल. म्हणून संसार मिथ्या आहे कळायसाठी अगोदर देह मिथ्या आहे, हे कळणं महत्वाचं आहे. कारण देह मिथ्या आहे, असं लक्षात आलं, की सगळं त्या ठिकाणी जगत मिथ्या आहे, असं कळायला अडचण येत नाही. आणि देह मिथ्या ठरला, की काही अडचण नाही. देह सत्य वाटला, की मग सर्व काही सत्यच वाटत असतं आणि म्हणून देहच अगोदर या ठिकाणी देह मी नाही, देह माझा नाही, देह खरा नाही. म्हणून अशा प्रकारच्या 3 गाठी पाडल्या. मी, माझं असं वाटायला लागलं, पुन्हा खरं वाटायला लागलं. पण खरं बी नाही, मी बी नाही. कारण मी का नाही? तर मला कळतं आणि याला कळत नाही. माझं का नाही? तर माझ्या वस्तूवर माझी सत्ता असते. आणि खरं का नाही? तर ते टिकत नाही. म्हणून सत्य नाही आणि मी कसा आहे? मी सच्चिदानंद स्वरूप आहे. मी सत्य आहे. तुका म्हणे तुझी खरा, हेर वावगा पसारा. मी नावाची वस्तू खरी आहे आणि मला सोडून सर्व काही पसारा आहे. म्हणून या ठिकाणी पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम. कारण या ठिकाणी हे हरी नाही म्हणजे परमात्मा नाही, हा भ्रम आहे. म्हणून या भ्रमाला या ठिकाणी आपण भ्रमच वाटला पाहिजे आणि यासाठी संतांच्या युक्त्या आपण ध्यानात आणल्या पाहिजे. जसं आपण जागृत झाल्यानंतर स्वप्न या ठिकाणी बिलकुलच खरं वाटत नाही, की असं वाटतं, की जेव्हा पडलं होतं तेव्हाच ते खरं नव्हतं आणि आता तर नाहीच. पण तेव्हाच त्या ठिकाणी ते नव्हतं. तशा प्रकारचे हा प्रपंच तर आता तर नाहीच. परंतु जेव्हा मला पूर्वी अ, खरा वाटला होता किंवा या जगाचे जे संस्कार आहेत, तर ते सुद्धा त्या ठिकाणी खोटे आहेत. असं त्या ठिकाणी वाटू लागतं, की जसं स्वप्न खोटं आहे, तसं हा सुद्धा खोटा आहे. कारण ते मी पाहिलं आणि हे सुद्धा मी पाहायला लागलो आणि त्याला सोडून मी असतो, ह्याला सोडून सुद्धा मी असतो. म्हणजे माझं असणं त्या ठिकाणी अबाधित आहे. कारण
माझ्या असण्याला याची गरज नाही. हे नसलं तरी मी असतो आणि म्हणून याच्या असण्यावर माझं असणं नाही. मी असणे स्वरूप आहे, असं आपलं त्या ठिकाणी खरं स्वरूप आपल्या ध्यानात घेता येतं. म्हणजे आपण त्या ठिकाणी ब्रह्म स्वरूप आहोत आणि ब्रह्म म्हणल्यावर त्या ठिकाणी द्वैत नाही, अनेकत्व नाही आणि जे अनेकत्व वाटत होतं, तर ते खोटं आहे. अनेकत्व मोडोनी एकत्व जोडिले, या भवसागरी झालासे तारू, परतोनी पाहे तो कैसा मायापुरू. आणि हे जे सर्व घडलं, तर हे संतांच्या, श्री गुरूच्या कृपेनं जे मला जसं आहे, तसं अशा प्रकारचा बोध आणि हाच बोध या ठिकाणी दृढ करणं. कारण जो बोध झाला, तर तो दृढ झाला पाहिजे. कारण दृढ झाल्यावर तो त्या ठिकाणी आत्मसात होत असतो. म्हणून अपरोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान सांगितलं त्या. नुसतं ज्ञान का? तर दृढ. कारण ते पक्कच व्हायला पाहिजे. तेलाला मी या ठिकाणी कोण आहे, अशा प्रकारचं पक्क झालं, तर आम्हाला मी कळत असतं, की मी या ठिकाणी ब्रह्म आहे. ब्रह्म माझ्याहून वेगळं नाही. कारण ब्रह्म सर्वत्र सम, अणुमात्र नाही विषम. कारण कोणत्या पदार्थाहून त्या ठिकाणी कोणत्या पदार्थात नाही असं नाही, तर ते सर्व रूपानं भरलेलं आहे. जसं अलंकारामध्ये सर्व रूपानं सोनंच असतं. मग अलंकार नावाची वस्तू या ठिकाणी वेगळी दाखवता येत नाही. तसं त्या ब्रह्माहून जगत वेगळं दाखवता येत नाही. कारण ते सर्व काही त्या ठिकाणी ब्रह्मच आहे. म्हणून जागता जगदेव. कारण जग सुद्धा या ठिकाणी ब्रह्मच आहे. जसं अलंकार नाही, तर ते सोनंच असतं. किंवा समुद्रावर जे काही लाटा, तरंग, ते सर्व पाणीच असतं. म्हणून त्या ठिकाणी अनेक रूपानं जरी त्या ठिकाणी अनुभवाला आलं, तर ते पाण्याशिवाय दुसरं काही नाही. तसं या ठिकाणी सुद्धा अनंत रूपी अनंत वेशे देखिले म्यात्यासी, बाप रखुमादेवर खुन बांधली कैशी. अनेक रूपामध्ये हा परमात्माच आहे, असं आपल्याला ध्यानात घेता येतं. आहे परमात्मा आधीमध्ये अंती, अवघा हरी एक. तसं आधी सोनं होतं, अलंकार घडले तेव्हा सोनंच आहे आणि अलंकार मोडले तरी सोनंच आहे. कारण अलंकार घडण्यापूर्वी तरी सोनंच. अलंकार जरी म्हणले, तरी पण म्हणायला अलंकार नासायला सोनंच आहे आणि आता तरी मोडल्यावर तरी सोनंच राहिलं. म्हणून जगत उत्पत्तीपूर्वी ब्रह्मच आहे. जगाच्या रूपानं तरी ब्रह्मच आहे. त्या ब्रह्मालाच जग म्हणायला लागले. आणि जग जरी गेलं तरी राहिलं काय? ब्रह्मच आहे. म्हणून आदिमध्ये अंती अवघा हरी एक. एकाचे अनेक एका हरी. म्हणून सगळा परमात्मा एक आहे आणि ते एकाचेच या ठिकाणी अनेक रूपानं या ठिकाणी दिसायला लागलं, पण मुळामध्ये एक आहे. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव सम. कारण एकच आहे आणि एकापासून अनेक. जसं एकाच सोन्यापासून अनेक अलंकार आणि अनेक अलंकार एक सोनं. किंवा एका कापसापासून अनेक कपडे आणि अनेक कपडे म्हणजे एक कापूस. तसं या ठिकाणी एकच ब्रह्मापासून अनेक त्या ठिकाणी सर्व काही आणि अनेक या ठिकाणी सर्व पदार्थामध्ये एक ब्रह्म. म्हणून त्या ठिकाणी अनेकत्व सिद्ध होत नाही आणि एकच या ठिकाणी ब्रह्म आणि ते माझ्याहून वेगळं नाही. असं या ठिकाणी सिद्धी. कारण जगत खोटं म्हणलं की मी ब्रह्म ठरायला अडचण नाही. जगत खरं म्हणलं की ब्रह्म ठरायला अडचण येते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगते, करीतशी आड वारा विश्वाभास व्हा. म्हणून या जगताला उडून द्यायचं म्हणजे जगत खोटं आहे असं ठरलं, की मग राहिलेलं काय उरला तो अवघा हरी. आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. म्हणजे राहिलेला कोण आहे? परमात्माच आहे. तो आपल्याहून वेगळा आहे असं त्या ठिकाणी नाही. तर आपल्या सगळं त्या ठिकाणी तो परमात्माच आहे असं ध्यानात घेता येतं. आता या ठिकाणी आपण थांबू आणि आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे, येणे वागयत्ने तोचावे, तो मज द्यावे पसायदान. जे खळाचे व्यंकटी सांडो, कया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र्यो, दुरितांचे तिमिर जावो, विश्व तो धर्म सूर्य पावो, जो जे वाढो